तुम्हाला जर नेहमी नेहमी तोच बेसनाचा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा प्रकारच्या डाळ तांदळाचा ढोकळा नक्की करून पहा. आणि नेहमी नाश्त्याला काय बनवायचं किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी नवीन म्हणून सुद्धा तुम्ही हे डाळ तांदळाचे ढोकळे बनवू शकता. तर आज आपण ना डाळ तांदळापासून ढोकळा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. तर ना हा ढोकळा पहा ना किती छान मऊ आणि लुसलुसीत झालाय आणि एकदम जाळीदार आणि खाताना सुद्धा घशात फसणार नाही. तुम्हाला व्हिडिओवरून समजतच असेल की ढोकळा किती छान आणि असा जाळीदार झाला आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंटसुद्धा करा. हा ढोकळा जास्तीत जास्त म्हणजे घरातल्या वस्तूपासून बनवलेला आहे. आपल्याला असा कोणतीही वस्तू अशी लागणार नाही. आपल्या घरात जी वस्तू असते ना, त्या वस्तूपासूनच आपण हे वस्तू म्हणजे ढोकळा बनवणार आहे. चला तर सांगते. आपल्याला नाही का 2 वाटी अशी राशनचा तांदूळ घ्यायचा आहे. तर मी हे 2 वाटी असे जे माप दाखवत आहे, त्या मापाने मी 2 वाटी असे तांदूळ घेतलेला आहे. रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि सोबतच चण्याची डाळ सुद्धा घेतलेली आहे. चण्याची म्हणजे जी आपण हरभऱ्याची म्हणतो ती डाळ घेतलेली आहे. तुम्ही राशनच्या तांदूळ ऐवजी घरात तुमच्या घरी दुसरा जो कोणता तांदूळ असेल तुम्ही वापरत असेल तो सुद्धा घेतला तरी चालेल. पण मी सांगते की राशनच्या तांदूळने खूप छान ढोकळा होतो आणि तो जास्त खर्चिक पण नसतो आणि आपला बजेटमध्ये सुद्धा असतो आणि सगळ्यांनाच घरी तो अवेलेबल असतो. तर एका बाउलमध्ये 2 वाटी असे तांदूळ घेऊन घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे आपली चण्याची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ ती पण टाकून घ्यायची आहे. छान अशी मस्त दोन्ही मिक्स करून घ्यायची आणि 2-3 पाण्याने स्वच्छ जेव्हापर्यंत त्याचं असं मळकट पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला ते धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला डाळ छान म्हणजे डाळ तांदूळ जे आहे आपले ते व्यवस्थित 7-8 तास किमान तोवर 8 तास तरी आपल्याला ते भिजत घालायचं आहे. कारण त्याच्यापेक्षा कमी वेळ घालू नका. कारण की उन्हाळा असला तरी कमी चालू शकते, पण बाकी दिवसात तुम्ही जास्त वेळेत भिजू घाला. हे बघा तुम्ही जे पाहू शकता की अशा प्रकारे आपला डाळ तांदूळ भिजलेला आहे. चण्याची डाळ म्हणजे आपण व्यवस्थित जर भिजू घातला तर आपली चण्याची डाळ सुद्धा व्यवस्थित भिजल्या जाते. तर हे बघा तुम्ही अशी आपल्या हाताने अशी दाबली की ते तुटते. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिश्रण आहे डाळ आणि तांदूळाचा तो व्यवस्थित भिजू घालायचा आहे आणि पाणी एकदम स्वच्छ दिसेल तसंच आपल्याला म्हणजे भिजू घालायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ घ्यायचे आणि पाणी जे आपलं निघालेलं होतं भिजत घातलं होतं तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे फेकून न देता. तर मी अशा प्रकारे हे बघा मिक्सरमधून अशा प्रकारे घट्टसर पेस्ट म्हणजे जी आहे त्या प्रकारे वाटून घेतलेलं आहे. तर जेवढं म्हणजे हे जे मिश्रण आहे 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ याच्यात 4-5 माणसं व्यवस्थित हा ढोकळा खाऊ शकतात. हा प्रमाण मी अचूक आहे म्हणजे 4-5 व्यक्तीचा. तर अशा प्रकारे मी सगळं पेस्ट आपली डाळ तांदूळ आहे ते असं छान असं बारीक करून घेतलंय आणि बारीक पण असं छान करून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला असा बोटाला असा स्मूथ वाटलं पाहिजे. 1-2 दाणे असे असू शकतात त्याने काही फरक नाही पडत, पण असं छान मस्त असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि त्याला हे बघू शकता ह्या प्रकारे कन्सिस्टन्सी प्रमाणे तर ते बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आहे आणि ह्या पेस्टला सुद्धा आपल्याला 5-6 तास असंच राहू द्यायचं आहे. आणि गरमीच्या दिवसात तुम्ही याच्यात दही नाही वापरलं तरी चालते. त्या दही न वापरलं तरी सुद्धा हे डाळ तांदूळाचं मिश्रण फर्मेंट होते. जर हिवाळ्यात असलं तर तुम्ही दही टाकू शकता, पोहे टाकू शकता. तर हे बघा असं फर्मेंट झालेलं आहे. तर मस्त छान फर्मेंट झाल्यानंतर त्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. खूप छान म्हणजे असं फेटून घ्यायचं की जेणेकरून आपलं डाळ तांदूळ आपण फिरवून म्हणजे हलकं हलकं झालं पाहिजे. ह्याप्रमाणे आपल्याला ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान हलवून घ्यायचं आहे. पेस्ट ते जे आपण केलेली आहे मिश्रण याचं ते हलवून खूप म्हणजे ढवळून घ्यायचं. जोपर्यंत आपलं बॅटर आहे ते असं हलकं होत नाही तोपर्यंत छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर त्याला हलवतच राहायचं म्हणजे तो जे आपण त्या बॅटरला जेवढं आपण हलवू तेवढं ते हलकं होत जाईल. आपले ढोकळे पण तेवढे जाळीदार आणि मऊ होणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळं जे बॅटर आहे ते छान असं ढवळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मग मी मीठ घातलेलं आहे. मीठ हे रात्री मी घातलेलं नव्हतं कारण की आता सध्या
म्हणजे उन्हाळा आहे आणि मीठ जर मी आधीच टाकून ठेवलं असतं तर ते जास्त फर्मेंट झालं असतं. सोबतच मी साखर आणि हिरवी मिरची आणि अद्रकची म्हणजे जाडसर अशी पेस्ट काढून घेतलेली होती, ती सुद्धा घातलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर नाही पाहिजे, तुम्ही नाही टाकलं तरी चालते. आणि त्यानंतर तेल टाकायचं आपल्या खाण्याचे, त्याने म्हणजे आपल्याला आपला ढोकळा घशात फसल्यासारखा होणार नाही. तर आपल्याला तेल घालणं म्हणजे हे आवश्यकच आहे. तर असं मस्त छान असं हे ढवळून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत सगळं छान असं जिन्नस आहे ना मिक्स होत नाही तोपर्यंत असं ढवळत ढवळत राहायचं आहे आपल्याला. सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. मी सुरुवातीला यामध्ये हळद टाकलेले नाही आहे, कारण हळद हळद जर टाकली असती तर जी आपली पेस्ट वगैरे टाकली आहे मिरचीची त्याला ते अडकून असं हळद वगैरे बसते आणि त्याच्याने असे लाल स्पॉट दिसण्याचे जास्त चान्सेस आहे. म्हणून मी सगळं ढवळून झाल्यानंतर अर्धा चम्मच, एकदम किंचित, अर्धा चम्मचला पण कमी असं किंचित हळद घातली आहे आणि ते सुद्धा छान असं ढवळून घेतलेलं आहे. आणि हळद असं प्रॉपर पूर्ण मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जे आपल्याला म्हणजे हळदीचा कणही म्हणजे असं दिसलेला नाही पाहिजे, त्यात पूर्ण मेल्ट झालेला दिसला पाहिजे. त्याप्रमाणे हळद पूर्ण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर असं छान हलकं होईपर्यंत आणि हळदीचे पॅचेस न दिसले पाहिजे त्या प्रकारे आपल्याला म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा डाळ तांदूळाचा ढोकळा आहे ना, हा कोणी पण करू शकतात. आजकालचे बिगिनर सुद्धा हे करू शकतात. इतकं सोपं आहे, याला काहीच असं रॉकेट सायन्स नाही आहे करणं. कुणाकुणाला खूप भारी वाटते की डाळ तांदूळाचा ढोकळा करणं म्हणजे खूप अवघड आहे. तोपर्यंत मी एका बाजूने कढईमध्ये पाणी ठेवून, जाळी ठेवून असं ठेवून दिलं आहे आणि तोपर्यंत मी पाणी उकळेपर्यंत एका ताटामध्ये तेल लावून घेते. माझ्याकडे ताट किंवा झाकण नव्हतं म्हणून मी असं हे डब्याचं झाकण घेतलेलं होतं. तुमच्याकडे किंवा ढोकळ्याचं प्लेट वगैरे असेल तुम्ही तेही घेऊ शकता किंवा असं काठाचे जे ताट असते ना ते पण घेऊ शकता. त्याला असं छान म्हणजे तेल वगैरे लावून ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं तोपर्यंत पाणी उकळत राहते. पाणी उकळेपर्यंत आपलं हे कामं झाले की त्यानंतर आपल्याला आपलं बॅटर घ्यायचं आहे. बॅटरमध्ये मी आज वापरणार आहे याच्यात इनो. तर मी हा सिंपल जो इनो असतो तो वापरणार आहे. दुसरा फ्लेवर वापरू नका. जो लिंबू फ्लेवर आहे, लेमन फ्लेवर आहे तोच वापरा. दुसरा जर वापरला तर त्याचा तो फ्लेवर येतो. म्हणून असं मी लेमन फ्लेवरच वापरला आहे आणि असं ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडं चम्मचभर पाणी घातल्याने असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे की आपलं म्हणजे ते जे टाकलेलं आहे आपलं बॅटर ते छान हलकं झालं पाहिजे. म्हणून ते बघू शकता तुम्ही की असं मस्त छान असं म्हणजे हलकं झालंय आणि खूप फुगल्यासारखं सुद्धा झालेलं आहे. तर तुम्ही पण असं छान हलवून घ्याल. आणि याची मेन प्रोसिजर म्हणजे हीच आहे की जेव्हा आपण इनो टाकतो, जेव्हा फर्मेंट होतो तो ॲक्टिव्ह व्हायला लागतो, तर तेव्हा आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे. कारण की याच्यातली गॅस निघून नाही गेली पाहिजे, म्हणून आपल्याला हे पटकन करून घ्यायचं आहे. आणि पटकन असं मिश्रण एका प्लेटमध्ये ज्यामध्ये आपण तेल लावून घेतलं आहे तिथे टाकून घ्यायचं आहे. आणि प्लेट गच्च भरायची नाही, अर्धीच भरायची आहे. कारण की ढोकळा करताना ढोकळा हा वर येऊ शकतो, म्हणून प्लेट ही अर्धीच भरायची आहे. त्यानंतर पाणी उकळलेलं आहे, टेम्परेचर सेट झालेलं आहे कढईमध्ये पाण्याचा. ती प्लेट टाकून ठेवून दिलेली आहे. त्यावर छान मस्त आपली वाफ निघणार नाही, बाहेर जाणार नाही, असं प्रोटेक्शन त्या भांड्याला होईल. त्याप्रमाणे ते त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं आहे. आणि ढोकळा करताना ढोकळ्याला 15 मिनिटं तरी हात लावायचा नाही आहे. तर बघू शकता हे 15 मिनिटानंतरचा तुम्ही ढोकळा किती छान फुगलेला आहे आणि बघा छुरीला काही सुद्धा लागलेला नाही आहे. तर अशा प्रकारे झाला होता. त्यानंतर मी कढईतून काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान झालेला आहे. आणि थोडा वेळ मी आता असाच तो थंड होऊन देणार आहे, जेणेकरून त्याचा काठ जे असते ना ते ऑटोमॅटिकली बाजूने निघून जाते. जसं तुम्ही हे बघू शकता व्हिडिओमध्ये की काठ सोडलेले आहे ढोकळ्याने. त्यानंतर आपल्याला सुरीने छान असा कट करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या डिझाईननुसार, त्याप्रमाणे तुम्ही असे छान याला कट करून घ्यायचे आहे. पूर्ण ढोकळ्याला कापताना पण तुम्ही बघू शकता किती छान आणि स्मूथ झालेला आहे, नरम झालेला आहे एकदम, म्हणजे तो फाटत नाही आहे असा किंवा वाकडा तिकडा सुद्धा कटत नाही आहे. छान इझिली एकदम फ्लफी आणि कापसासारखा असा ढोकळा झालेला आहे. खरंच डाळ तांदूळाचा खूपच इझी आणि घरच्या वस्तूपासून बनणारी अशी वस्तू आहे का त्याला आपल्याला बाहेरून काहीच आणायची गरज नाही आणि जास्त खर्चिक सुद्धा नाही आहे.
बाहेरचा आपण बघतो आजकाल ढोकळा खूपच म्हणजे महाग पण झालेला आहे आणि एवढा पैसा खर्च करून सुद्धा तो आपल्याला आवडत नाही. म्हणून तुम्ही असा हे घरच्या घरी ढोकळा करू शकता. त्यानंतर मी असं कट केलेला आहे आणि लगेच मग मी त्याला तडक्यासाठी एका कढईमध्ये छान मोहरी टाकली. त्यामध्ये मिरच्या वगैरे घालून घेतल्या, कढीपत्ता आणि थोडीशी त्यात साखरसुद्धा घातलेली आहे टेस्टनुसार. म्हणजे जो आंबट गोडचा जो प्रकार असतो ना, त्या प्रकारे मस्त छान असा म्हणजे त्याला साखर टाकली आणि ते सगळं टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि छान असा तडका करून घेतला. तर तुम्ही बघू शकता की हा तडका आहे आणि हा तडका पूर्ण आपल्या ढोकळ्यावर असा छान टाकून द्यायचा आणि त्यामध्ये पाणी आणि जे साखर टाकलेलं असतं त्याने आंबट गोड पण होतो आणि तेलकट सुद्धा होत नाही. असा जो तडका टाकतो आपण पाणी टाकलेला त्याने आपला ढोकळा घशात सुद्धा बसत नाही, असा खवखवल्यासारखा होत नाही आणि अडकत सुद्धा नाही. तर ही ट्रिक तुम्ही नेहमी करा की जेव्हा आपण ढोकळ्याला तडका देतो त्यामध्ये पाणी जास्त टाकायचं, तेल कमी वापरायचं. तर ह्या प्रकारे जर तुम्ही ढोकळा कराल तर तुमचा ढोकळा कधीसुद्धा फसणार नाही आणि एकदम छान होणार, एकदम मऊसूत कापसासारखा होणार आहे. बघू शकता तुम्ही हा माझा ढोकळा किती छान झालेला आहे. एकदम सुरीने जे मी काढलेला आहे सराट्याने तर हे बघा किती एकदम मऊ लुसलुस आणि एकदम रस जो असतो ना असा घशात न फसणारा, कोरडा न होता एकदम मऊ लुसलुसीत अशा प्रकारे हा ढोकळा झालेला आहे बघा. रस भरलेला आहे त्याच्यात आणि तो असा नरम पण नाही, एकदम नरम फ्लफी फ्लफी कापसासारखा झालेला आहे. तर तुम्हाला पण असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करत जा आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक शेअर करत जा. बघा तुम्ही किती छान मी असा ढोकळा बनवलेला आहे, दिसतंय तुम्हाला आणि किती इझिली तो निघत आहे. असा खाली चिटकला सुद्धा नाही आहे किंवा असा बसलेला सुद्धा नाही, एकदम नरम झालेला आहे तो. तर तुम्ही असा ढोकळा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.